आणि प्रेझेंटेशन तयार केलं. पहिल्यात प्रथम त्यांचे धन्यवाद. त्यांची ओळख मी आपल्या ग्रुपवरती टाकलेली आहे, पण ज्यांनी बघितलं असेल त्यांच्याकरता मी परत सांगतो. पुढे साहेब हे एसपी मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये त्यांनी पूर्ण केलेलं आहे. नंतर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा त्यांनी मॅनेजमेंट मध्ये झालेला आहे. ते इंटरनल ऑडिटर, सर्टिफाईड लीड ऑडिटर या त्यांनी परीक्षा पुऱ्या केलेल्या आहेत. NRB मध्ये विविध डिपार्टमेंट मध्ये प्रोडक्शन पासून NRB नंतर त्यांनी स्वतःची चालू केली आणि अनेक उद्योगांना त्यांनी ISO तसेच IS बद्दल बरेच आपले जुने मेंबर कंपनी आहे त्याचं सर्टिफिकेशन मुळे साहेबांनी दिलेलं आहे. तर मी आता की त्यांनी त्यांचं प्रेझेंटेशन पुढे साहेब तुम्ही प्रेझेंटेशन सुरू करा, मी स्लाइड करतो. नमस्कार, माझा आवाज ऐकायला येतोय का? येतोय. सगळे दिग्गज माणसं माझ्यासमोर की प्रेझेंटेशन इंग्लिश मध्ये करणार पण मराठीमध्ये, कारण कम्फर्ट झोन मराठीमध्येच असतो. आपला टॉपिक आहे ISO. आपल्या समोर सगळे दिग्गज लोक वेगवेगळ्या फील्डमध्ये एक्सपर्टाईज असलेले बसलेले आहेत. काही टॅक्स कन्सल्टंट आहेत, काही मॅन्युफॅक्चरर आहेत, काही ट्रेडर आहेत, काही सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत. तर बऱ्याच लोकांनी ISO हे नाव ऐकलं असेल. ISO म्हणजे काय हे थोडंफार त्यांना कल्पना असावी. आणि काही लोकांनी ISO कदाचित इम्प्लिमेंटही केलं असेल. पण हे आता कोविडचं हे चालल्यामुळे आपल्या मेंदूवर जरा काय म्हणतो धूळ साचलेली असावी. ती धूळ मी साफ करतोय आणि ISO बद्दल थोडीफार माहिती काय आहे, कशासाठी आहे, बेनिफिट्स काय काय आहेत हे जरा या स्लाइडद्वारे मी पाठवतो. आणि आपला वैभव साहेब आपल्याला हे गाईड करतील या स्लाइड मधनं आपल्याला सुरू करण्यासाठी. नेक्स्ट. हा सेशन आहे ISO. ISO वेगवेगळे प्रकार आहेत. आपण एक स्टेप बाय स्टेप याच्यामध्ये करूया, अंडरस्टँड करूया कन्सेप्ट काय आहे ISOचा. आपण बेनिफिट्स डिस्कस करूया ISOची आणि वेगवेगळ्या टाइप्स ऑफ ISO काय काय आहेत जगामध्ये त्या संदर्भात थोडंसं ISOचं नाव आहे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ स्टँडर्डायझेशन. मला वाटेल इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑफ ऑर्गनायझेशन वगैरे, पण याचा फॉर्म आहे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ स्टँडर्डायझेशन. आणि ह्याचं ISO जे ऑर्गनायझेशन आहे त्याचं पर्पज आहे फक्त राईट करणं. म्हणजे आपल्याला आता माहिती असेल की आपल्याला शाळेमध्ये, कॉलेजमध्ये वेगवेगळे सब्जेक्ट असतात, टेक्स्टबुक असतात. तर त्या टेक्स्टबुकचं रायटिंग फक्त हे करतात आणि शिकवण्याचं काम वेगळं करतात किंवा पास करण्याचं काम वेगळं लोक करतात. तसंच इथे आहे की फक्त हे ISO ऑर्गनायझेशन आहे इंटरनॅशनली, ते फक्त राईट करतात, ऑर्गनायझेशन राईट करतात. ISO कोणालाही सर्टिफाय करत नाही.
सर्टिफिकेशन इज प्रोव्हाइडेड बाय रिकॉग्नाइज सर्टिफाइंग बॉडी. आपल्या जगामध्ये 120 सर्टिफाइंग बॉडीज आहेत अवेलेबल. ते लोक आपल्याला सर्टिफिकेट देतात. जवळजवळ 21,584 स्टँडर्ड्स जगामध्ये ISOने बनवलेले आहेत. म्हणजे तुम्ही बघू शकता याचा आवाका किती आहे. 21,584 स्टँडर्ड म्हणजे केवढ्या इंडस्ट्रीज, केवढे सर्व्हिसेस आपल्या जगामध्ये आहेत. त्या सगळ्या इंडस्ट्री आणि सर्व्हिसेसना ह्यांनी स्टँडर्ड दिलेले आहेत. वेगवेगळे आपल्याकडे काही महत्वाचे प्रोसिजर असतात, त्यांना स्टँडर्ड करण्याचं काम ISO करतं. हे आपल्या 160 कंट्रीज मध्ये एक्झिस्ट करतं. टोटल आपल्या जगामध्ये कंट्रीज 195. त्यापैकी जवळजवळ 160 म्हणजे जवळ 80% कंट्रीज मध्ये ISOचा एक्झिस्टन्स आहे. 788 टेक्निकल बॉडीज म्हणजे टेक्निकल बॉडीज म्हणजे वेगवेगळ्या देशामधल्या ASTM घ्या किंवा जपानमधली बॉडी घ्या, जर्मनी मधली बॉडी घ्या, या सगळ्या टेक्निकल बॉडी 788 जवळजवळ टेक्निकल बॉडीज आहेत. त्यांनी हे डिझाईन केलेलं आहे स्टँडर्ड. त्यांच्या जवळ असलेली माहिती, त्यांच्याकडे चाललेले काही प्रोसिजर, प्रत्येक कंट्रीमध्ये वेगवेगळ्या सिस्टीम्स अवेलेबल आहेत. तर सगळ्यांनी मिळून हे स्टँडर्ड डेव्हलप केलेलं आहे ISO. आगे घ्या. आता त्याच्यामध्ये मी काय म्हणतोय, अराउंड वर्ल्ड कन्फर्म स्टँडर्ड्स, मॅनेजमेंट टेक्निक्स अँड बिझनेस प्रोसेसेस, प्रोडक्शन कंट्रोल, क्वालिटी, प्रॉडक्ट अँड सर्व्हिसेस ऑल बिकम स्टँडर्डाइज. म्हणजे आता आपण बघू की प्रत्येक, आता तुम्ही एवढे सगळे दिग्गज लोक आहेत, सगळ्यांचं एंटरप्रेनरशिप आहे, प्रत्येकाची सिस्टीम असते. प्रत्येक जण आपल्या सिस्टीमवर प्रमाण काम करतो. सिस्टीम नसेल तर आपण वर्क करू शकत नाही, तुम्ही प्रॉफिट कमवू शकत नाही. प्रत्येकाची वेगवेगळी आपली सिस्टीम असते. पण ही सिस्टीम स्टँडर्ड करायचं काम हे ISO करतं. म्हणजे प्रत्येकाची सिस्टीम सारखी पाहिजे ऑल ओव्हर वर्ल्ड. म्हणजे काय होईल की एक सुसूत्रता येईल आपल्या सिस्टीम मध्ये, आपल्या कामामध्ये, आणि रिलायबिलिटी वाढेल. म्हणजे शेजारच्या कंपनीमध्ये, शेजारच्या ह्याच्यामध्ये पण सिस्टीम आहे जी ऑल ओव्हर वर्ल्ड आहे, तर आपण रिलायबिलिटी त्याच्यावर ठेवू शकतो. कॉन्फिडन्स असतो आपल्याला की ह्याच्याकडे आपल्याला चांगली सर्व्हिस मिळेल किंवा प्रॉडक्ट चांगलं मिळेल. ग्लोबल स्टँडर्ड ऑफ प्लान टू ट्रेड बिटवीन नेशन, ह्याचा मुख्य फायदा काय होतो की बिटवीन नेशन आपण ट्रेड करू शकतो. आता त्याच्याकडे सुद्धा ISO आहे. जर्मनीमध्ये तुम्हाला ट्रेडिंग करायचं असेल किंवा आपला बिझनेस टाकायचा असेल तर ISOचा खूप फायदा होतो. म्हणजे ISO असल्यानंतर त्यांना रिलायबिलिटी वाढते, त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो की यांच्याकडे क्वालिटी आहे, त्यांची सर्व्हिस चांगल्या प्रतीची आहे. त्यामुळे ते डिलिव्हर quality products and service with confidence of best tech management practice. ISO certificate certifies that manufacturing process, service documentation have all requirement of standardization and assurance of output. म्हणजे ISO सर्टिफिकेट काय करतात, तुमच्याकडे जे सिस्टीम्स आहेत, तुमच्याकडे जे प्रॉडक्ट्स आहेत, तुमच्याकडे जे डॉक्युमेंट आहेत, ते त्या लेवलची आहेत, स्टँडर्ड प्रमाणे तुम्ही मेंटेन करता, याचं सर्टिफिकेट ISO सर्टिफिकेशन बॉडी देते. नेक्स्ट. आता बेनिफिट्स ऑफ ISO लगेच बरेच परफेक्ट आहे, आमचे कस्टमर खुश आहे, मग आम्ही कशाला ISO घ्यायचं. कारण ISO ही प्रोसिजर जरा डॉक्युमेंट रिलेटेड आहे, जरासा त्याच्यात खर्च करायला लागतो. बाहेरचे लोक येऊन आपलं ऑडिट करतात आणि मग सर्टिफाय करतात की आपली सिस्टीम आहे की नाही. पण काही लोकांचा असा समज असतो की कशाला करायचं ISO, काय गरज नाही, आमचा बिझनेस तर व्यवस्थित चाललाय. पण त्याची बेनिफिट्स काय आहे ते म्हणजे रिलायबिलिटी अँड ऍक्सेप्टेबिलिटी अक्रॉस वर्ल्ड. हे सगळ्यात मोठं बेनिफिट आहे की ISO सर्टिफिकेशन हे अक्रॉस वर्ल्ड ऍक्सेप्टेबिलिटी असते. ज्यांना आपला बिझनेस ग्रो करायचा आहे, आता ठाण्यापुरतं मर्यादित न ठेवता देशामध्ये पसरायचं, देशामध्ये मर्यादित न ठेवता जगात पसरवायचं, त्या लोकांना ISO सर्टिफिकेशन खूप महत्वाचं. रिलायबिलिटी असते. ISO सर्टिफिकेट म्हणजे
रिलायबिलिटी वाढते, ऍक्सेप्टेबिलिटी अक्रॉस वर्ल्ड वाढते, इम्प्रूव्ह एफिशियन्सी. जर आपण एक सुसूत्र पद्धतीने आपण समजा काम केलं तर आपली एफिशियन्सी वाढते, म्हणजे कमी वेळात आपण तेच काम करू शकतो, आपलं वर्कफोर्सचं एफिशियन्सी वाढू शकतो, त्यांची रिपिटेबिलिटी वाढू शकतो. रिडक्शन ऑफ वेस्ट, आपल्याकडे जे काही वेस्ट असतात हे प्रोडक्शनच्या रिलेटेड लागू होतं की आपल्याकडे काही प्रॉडक्ट्स असतात ती वेस्ट होतात. जर आपण चुकीच्या प्रोसिजरने ती बनवली तर ती काही प्रॉडक्ट वेस्ट होतात. दाखवली की तो त्याप्रमाणे काम करतो, म्हणजे चुका होण्याची शक्यता खूप कमी होते आणि त्यामुळे एफिशियन्सी वाढते. रिडक्शन ऑफ वेस्ट हे प्रोडक्शन करतात मॅन्युफॅक्चरिंग युनिट, त्याच्यासाठी हे ऍप्लिकेबल असतं की आपण जे प्रॉडक्ट बनवतो ते जर स्टँडर्ड प्रोसिजरने बनवलं, त्यांच्याकडे वर्क इन्स्ट्रक्शन असतात की हे केल्यानंतर हे करायचं, स्टेप वाईज आपण बनवतो. जे आपल्याकडे वर्षानुवर्ष चालू आहे ते पेपरवर मांडतो. तर त्यामुळे काय होतं की ते चुक्या करायची शक्यता एकदम कमी होते, त्यामुळे रिजेक्शन कमी होतं आणि त्यामुळे आपल्याला वेस्ट कमी होतं आणि आपला फायदा होतो. लो प्रोडक्शन हे सुद्धा एक इनडायरेक्ट बेनिफिट आहे. शिफ्ट ऑफ मॅन डिपेंडन्सी टू सिस्टीम डिपेंडन्सी हे महत्वाचं बेनिफिट आहे. कारण आता डिजिटल जमाना आहे, त्यामुळे कसं होतं की आपण सिस्टीमवर डिपेंडन्सी जास्त ठेवायची. डिजिटली किंवा जी आपली ISO ची सिस्टीम आहे त्याच्यावर आपण डिपेंडन्सी जास्त माणसावर नाही ठेवता. माणूस म्हणजे तो मालक सुद्धा आला, समजा मालकाला काही महत्वाचं काम आलं आणि तो बाहेरगावी गेला तर आपलं काम चालू ठेवायला पाहिजे. त्याच्यावर डिपेंडन्सी व्हायला नको, हे त्या मालकाच्या दृष्टीने सुद्धा महत्वाचं आहे. कारण तो बाकीच्या इतर आपल्या डेव्हलपमेंट, आपल्या बिझनेस डेव्हलपमेंटच्या दृष्टीने प्रयत्न करू शकतो, इन्स्टेड ऑफ त्या आपल्या कामावर महत्व देण्यापेक्षा. त्यापेक्षा जर का सिस्टीम असेल आपल्याकडे तर बाकीची लोक सुद्धा ती काम व्यवस्थित करू शकतात. एखादा नवीन माणूस आला तर त्याला शिकवायची गरज नाही, त्याला ते वर्क इन्स्ट्रक्शन दिलं किंवा स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर दिली की तो शिकत जातो, म्हणजे मॅन डिपेंडन्सी आपली कमी होते. कंटिंजन्सी प्लॅन आपण म्हणतो म्हणजे काय माहितीये का, इमर्जन्सी प्लॅन. काही इमर्जन्सी आली, काही आपल्या सिस्टीम मध्ये इमर्जन्सी आली तर इमर्जन्सी प्लॅन सुद्धा या ISO मध्ये आपल्याला हायलाइट करू शकतो. किंवा काही आपल्याकडे पॉवर गेली, पावसामध्ये आपलं नुकसान झालं तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, हे जर आपण आधीच ठरवलं तर आपलं नुकसान कमी होतं. आणि शेवटचं पण नॉट द लिस्ट म्हणतो आपण तसं, रिस्क बेस्ड थिंकिंग अँड ऍक्शन. आता रिस्क बेस्ड थिंकिंग म्हणजे काय? रिस्क बेस्ड थिंकिंग म्हणजे काय माहितीये का, हा नवीन कन्सेप्ट ISO ने आता जे स्टँडर्ड आहेत त्याच्यामध्ये आणलेला आहे. म्हणजे आपल्याकडे रिस्क, आपल्या बिझनेसला रिस्क आहे हे आपणच आधी डिसाइड करायचं किंवा ठरवायची की आपल्याकडे ह्याचा अनुभव, मागचा अनुभव किंवा आपल्या शेजारी किंवा आपल्या कंपन्यांचा अनुभव आपण गृहीत धरायचा किंवा इमॅजिन करायचा आणि त्याप्रमाणे आपण थिंक करायचं की आपल्या बिझनेसला काय रिस्क आहेत. आपण स्वॉट अनालिसिस, आपल्याला माहिती असेल की आपली स्ट्रेंथ काय आहे, आपले विकनेसेस काय आहेत, आपल्या अपॉर्च्युनिटीज काय आहेत, आपल्याला थ्रेट काय आहेत. तर स्वॉट अनालिसिस आपण बनवू शकतो आपल्या कंपनीचं आणि त्याप्रमाणे आपण ऍक्सेस घेऊ शकतो की आपल्या कंपनीला काय रिस्क आहेत, आपल्या बिझनेस पार्टनर्स किंवा बिझनेस रायव्हल्स मधनं आपल्याला काय रिस्क आहेत ते ठरवून आपण त्याप्रमाणे ऍक्शन घेऊ शकतो. अशा बरेच बेनिफिट्स आहेत. हे सगळं बघायला गेलं तर 100 बेनिफिट मी सांगू शकतो, पण हे महत्वाचे आपल्या दृष्टीने मी बेनिफिट्स तुम्हाला सांगितले. पुढची स्लाइड बघा. आता सर्टिफिकेशन म्हणजे काय असतं, आता आपल्याला सर्टिफिकेशन म्हणजे काय हे आपल्याला जाणून घ्यायचं. सर्टिफिकेशन इज अ प्रोसेस वेअर कंपनीज प्रोग्राम इज रिव्ह्यूड बाय इंडिपेंडंट पार्टी टू कन्फर्म इट्स ISO स्टँडर्ड्स. हे इंडिपेंडंट पार्टी म्हणजे काय असतं, एक सर्टिफाईंग बॉडी असते. जसं आपल्याकडे काही फॅक्टरी इन्स्पेक्टर असतात, ते फॅक्टरी इन्स्पेक्टर येऊन आपल्या फॅक्टरीचं स्टडी करतात की बाबा आपले इलेक्ट्रिकल कनेक्शन बरोबर आहेत का, आपल्याकडे सगळं व्यवस्थित पाणी वगैरे देतात का, आपले टॉयलेट्स बरोबर आहेत का, हे सगळं बघतो. त्याप्रमाणे ही बॉडी असते. मी सांगितल्याप्रमाणे 228 सर्टिफाईंग बॉडी आहेत ऑल ओव्हर वर्ल्ड. तर त्याच्यापैकी काही बॉडीज इंडियामध्ये सुद्धा आहेत. तर त्यांचा रिप्रेझेंट
रिप्रेझेंटेटिव्ह आपल्याकडे येतो आणि आपलं जे स्टँडर्ड आहे, आपले वर्किंग आहे, स्टँडर्ड ऑफ वर्किंग आहे, ते ISO प्रमाणे आहे की नाही बघतात, आपले डॉक्युमेंट्स चेक करतात आणि मग त्यांचं ते स्टँडर्ड असतं त्याप्रमाणे ते बसते की नाही ते बघतात आणि मग ते आपल्याला आपला रिपोर्ट त्यांच्या पेरेंट कंपनीना पाठवतात. आपल्याकडे कुठलीही पेरेंट कंपनी आहे, आपली सगळ्या कंपन्या युरोपमध्ये आहेत, इंग्लंडमध्ये आहेत, ऑस्ट्रेलियामध्ये आहेत. मग त्या कंपन्यांना तो रिपोर्ट पाठवला जातो. ते लोक तिथे स्टडी करतात आणि त्यांना जर वाटलं की ही कंपनीचे रिपोर्ट्स आहेत ते ॲज पर ISO आहेत, तर ते सर्टिफिकेट इकडनं इश्यू करतात. मग आपल्याला ते सर्टिफिकेट मिळाल्यानंतर आपण आपलं मार्केटिंग किंवा आपलं पुढचं काम करू शकतो. दुसरा जो पॉइंट आहे तो खूप महत्वाचा आहे की कंपनीज कॅन चूज व्हेदर टू सर्टिफाय ऑर नॉट. हे लोकांसाठी महत्वाचं आहे कारण सर्टिफिकेशन मध्ये लोकांना डोकेदुखी वाटते. अरे बाहेरचा माणूस येणार, चेक करणार, आपल्या कंपनीचं माहिती देणार लोकांना किंवा डॉक्युमेंटेशन बनवणं, सगळ्या लोकांना ट्रेनिंग देणं वगैरे हे खूप जिकिरीचं काम आहे. तर कंपन्या काय करू शकतात, आम्हाला सर्टिफिकेट नाही द्यायचं पण आपण आपल्या इकडे इनसाइड कोणाला तरी कन्सल्टंटला घेऊन किंवा कोणाला करून आपली सिस्टीम आपण इम्प्रूव्ह करू शकतो. ज्या बेनिफिट्स तुम्हाला सांगितल्या ISOच्या त्या जर तुम्हाला अचीव करायच्या असतील, एफिशियन्सी वाढवायची असेल, वेस्ट रिडक्शन करायचं असेल, आपला बिझनेस पसरवायचा असेल तर तुम्ही हे करू शकता. पण ह्याच्यामध्ये नुकसान असं असतं की बाहेरच्या कंपन्या असतात त्यांना कॉन्फिडन्स कसा येणार जोपर्यंत आता तुम्ही आता बी मेकॅनिकल झाले, मी समजा नुसतं सांगितलं कंपनीला की मी बी मेकॅनिकल आहे, तर माझ्या सर्टिफिकेट बघितल्याशिवाय त्यांना विश्वास कसा बसणार की हा माणूस बरोबर बी मेकॅनिकल का फेक मारतोय. तर त्यासाठी सर्टिफिकेट महत्वाचं असतं. आता ओव्हर द पिरियड ऑफ तुम्ही ह्याच्याने शिकू शकता एक्सपिरियन्समुळे, पण शेवटी तुम्ही जेव्हा ग्लोबली तुमचा बिझनेस वाढवायचा असतो तेव्हा सर्टिफिकेट महत्वाचं असतं. त्याच्यामध्ये पुढे असं म्हटलंय की इफ अ कंपनी इंडिकेट्स दॅट दे कंप्लाय विथ ISO स्टँडर्ड इट मीन्स दे हॅव इंटरनली यूज द ISO गाईडलाईन्स टू डेव्हलप देअर प्रोग्राम. ISO कंपनीमध्ये सर्टिफिकेट शिवाय सुद्धा तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता तुमच्या फायद्यासाठी. हा एक महत्वाचा पॉइंट आहे. पण तुम्हाला सर्टिफिकेट त्याच्यामध्ये देता येणार नाही, फक्त तुमचं सिस्टीम मात्र परफेक्ट असेल. काही कंपन्या असतात त्या ISO घेऊन सुद्धा कंपनीकडे ऑडिट करायला येतात कारण त्यांचा कॉन्फिडन्स नसतो, त्यांच्याकडे काही रिजेक्शन झालेलं असतं. मग ते लोक स्वतः येऊन त्यांच्या कंपनीचे लोक ऑडिट करतात की ही कंपनी बरोबर आहे की नाही. अशा वेळेला तुमचं पितळ उघडं पडतं की समजा तुम्ही सांगितलं की आम्ही ISO कंप्लाय करतो, पण समजा कंपनीने येऊन ऑडिट केलं तुमचं आणि जर तुम्ही तुमच्या सिस्टीम ISO प्रमाणे चालत नसेल तर तुम्हाला ते बाद करू शकतात. नेक्स्ट ट्राय. प्लीज वैभव सर. वैभव सर. हा आता PDCA काही जे टेक्निकल लोक आहेत त्यांना PDCA सायकल कदाचित माहिती असावी, पण PDCA सायकल आपल्या कंपनीमध्येच नाही तर आपल्या डेली रुटीन मध्ये सुद्धा आपण हे सायकल इम्प्लिमेंट करू शकतो. ह्याचा फायदा असा की तुम्ही प्लॅन करू शकता, डू करू शकता, चेक करू शकता, ऍक्ट करू शकता. याचा अर्थ तुम्ही कोणतंही एखादं काम घ्या. समजा तुम्हाला पिकनिकसाठी जायचंय, आपल्या फॅमिली बरोबर तुम्हाला पिकनिकसाठी जायचं, समजा मे मधला ठरला की मे मध्ये आपल्याला पिकनिकसाठी जायचंय, तर तुम्ही रुटीन तुमच्या डेली रुटीन सुद्धा मध्ये सुद्धा हे इम्प्लिमेंट करता. प्लॅन काय करता, पिकनिक करायची झाली तर तुम्ही प्लॅन काय करता की कुठे जायचं, आपल्याकडे कुठे जायचं, त्याच्यानंतर आपल्याकडे त्याप्रमाणे पैसे आहेत का, किंवा आपल्याकडे कोणाकोणाला घेऊन जायचं, आपल्या मित्रमंडळीला घेऊन जायचं, नातेवाईकांना घेऊन जायचं, किंवा आपण रेल्वेने जायचं की बस करायची.
कुठल्या ट्रॅव्हल तर्फे जायचं का प्रत्येकाने जायचं, हे सगळं प्लॅनिंग आलं. हे प्लॅनिंग गेल्यानंतर आपण एक्झिक्यूट करतो, म्हणजे पिकनिकला जातो. पिकनिकला गेल्यानंतर आपण त्याचा चेक करतो, म्हणजे पिकनिक करताना सुद्धा आपण चेक करतो की आपण बरोबर हॉटेल निवडलेत का, आपलं बस बरोबर आहे का, आपले खाण्यापिण्याची सुविधा बरोबर झाली का, हे सगळं आपण चेक करतो. आणि मग आपण बघतो की आपण केलेलं पद्धत बरोबर आहे का, प्लॅनिंग बरोबर आहे का, आणि ऍक्ट करतो. ऍक्ट म्हणजे कसं, आपण समजा पुढल्या वर्षी पण आपल्याला मे मध्ये जायचंय पिकनिकला दुसऱ्या ठिकाणी, मग आपण त्याच्यामधनं शिकतो की आपण इंडिव्हिज्युअल गेलो तर त्याचा खूप लॉस झाला, आपण रॉंग हॉटेल निवडली, रॉंग खाण्यापिण्याची ठिकाणं निवडली. मग आपल्याला इंडिव्हिज्युअल जायला पाहिजे, एकत्र नको जायला, खूप गर्दी होते. हे सगळं आपण चेक करून आपला परफॉर्मन्स डिसाईड करतो आणि मग आपण ऍक्ट करतो इम्प्रुव्हमेंटसाठी. हे जे पीडीसीए सायकल आहे हे आपल्या कंपनीमध्ये सुद्धा करू शकता. हे आयएसओ रिलेटेड आहे, पण आयएसओ नसलं तरी तुम्ही पीडीसीए सायकल कम्प्लीट करू शकता. तुमच्या डेली ऍक्टिव्हिटीज मध्ये तुम्ही प्लॅन करू शकता, चेक करू शकता आपलं ऍक्टिव्हिटी बरोबर आहे का, किंवा त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करू शकता. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आयएसओ कुठल्याही प्रकारचा असो, क्वालिटीचा असो, फूडचा असो, सर्व्हिसेसचा असो, 7 मॅनेजमेंट प्रिन्सिपल आहेत, हे आयएसओ मध्ये खूप महत्वाची आहेत. तुम्ही आता ऍक्च्युअली सगळे एंटरप्रिनर आहात, तुमच्याकडे आयएसओ नसलं तरी ही 7 मॅनेजमेंट प्रिन्सिपल तुम्हाला माहिती आहे, आणि मी फक्त ते तुम्हाला जरा आठवण करून देतो. याच्यामध्ये पहिलं आलं कस्टमर फोकस. आता कस्टमर शिवाय तर आपण जगू शकत नाही. कस्टमर प्रत्येकाचे आहे तिकडे, सर्व्हिस इंडस्ट्री असो, कन्सल्टंट असो, ट्रेडर असो, कोणी असो, म्हणजे कस्टमरच्या नीड्स अँड एक्सपेक्टेशन आपल्याला माहिती पाहिजे आणि ती आपल्याला फुलफिल करायला पाहिजे, तरच आपण सर्व्हाइव्ह करू शकतो. दुसरं आहे लिडरशिप. आता प्रत्येक कंपनीमध्ये एक लीडर असतो. सगळेच जण लीडर झाले तर सगळ्यांचं कोण ऐकणार, म्हणून एक माणूस असतो, तो लीडर असतो. त्यांनी एक आपल्याकडे सिस्टीम किंवा आपल्याकडे वागण्याची पद्धत किंवा आपल्याकडे काम करण्याची पद्धत डिसाईड करायची असते, आणि त्याप्रमाणे सगळे लोक काम करत असतात. एंगेजमेंट ऑफ पीपल. आपल्याचकडे काम करणारे नाही, तर आपल्या आजूबाजूला आपले संबंधित लोकांशी एंगेजमेंट असणं, याशिवाय आपला बिझनेस काम करू शकत नाही. इन्शुअर ऑल एम्प्लॉईज आर एंगेज अँड एम्पॉवर टू ब्रिंग इश्यूज अँड एक्झिक्युटिंग. म्हणजे आपल्या एम्प्लॉईजना सुद्धा आपण तेवढंच महत्व दिलं पाहिजे. त्यांनी काही सल्ला दिला की बाबा सर हे असं केलं तर आपल्याला फायदा होईल, तर त्याच्याकडे दुर्लक्ष न करता त्याच्यावर विचार करायला पाहिजे. प्रोसेस अप्रोच. आता आपल्याकडे वेगवेगळी प्रोसेस असते. हे प्रोडक्शनसाठी जरी असलं तरी आपली अकाउंटिंग मध्ये सुद्धा काही प्रोसिजर असते. आपण म्हणतो टॅली ही ऍक्च्युली प्रोसेस आहे. टॅलीमध्ये आपण काम करतो, तर टॅली सुद्धा एक प्रोसेस आहे. तर त्याच्यामध्ये आपल्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असतात, तर त्या ऍक्टिव्हिटीज सिरियली जायला पाहिजे, तरच आपल्याला फायदा होतो. इम्प्रुव्हमेंट. आता इम्प्रुव्हमेंट तसं मी सांगितलं की आपण मागच्या गोष्टीतनं शिकत असतो. आपण काय चुका केल्या मागच्या वर्षी किंवा मागच्या महिन्यामध्ये, त्या चुका आपण परत केल्या तर आपण मूर्ख ठरतो. त्यामुळे त्या चुकांवर आपण सुधारणा करून इम्प्रुव्हमेंट करणं हे आपलं काम असतं. एव्हिडन्स बेस्ड डिसिजन मेकिंग हे आता खूप आपल्या जगामध्ये आलेलं आहे. आता हे कोविडचं जे चाललेलं आहे संकट, त्याच्यामध्ये हा डेटा हा खूप महत्वाचा असतो. आपल्याकडे डिसिजन मेकिंग बेस्ड ऑन इव्हॅल्युएशन ऑफ डेटा अँड अनालिसिस. आता प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक शहरामध्ये काय प्रकारचं कोविड आहे, ते डेटा आपल्याला रोज बातम्यांमध्ये किंवा पेपरमध्ये किंवा आपल्या ट्विटर किंवा फेसबुकमध्ये दाखवला जातो. म्हणजे अनालिसिस ऑफ डेटा खूप महत्वाचा असतो. हा आपल्या कामामध्ये सुद्धा त्याचा उपयोग होतो. रिलेशनशिप मॅनेजमेंट म्हणजे रिलेशन्स ठेवायला पाहिजे. जसं मी म्हटलं एंगेजमेंट ऑफ पीपल, त्यामुळे रिलेशनशिप मॅनेजमेंट आपल्या कस्टमर बरोबर, आपल्या सप्लायर बरोबर, आपल्या सर्व्हिस प्रोव्हायडर बरोबर, आपल्या शेजाऱ्यांबरोबर आपलं रिलेशन चांगलं पाहिजे, आपल्या बिझनेसमध्ये सुद्धा आणि आपल्या राहणीमानामध्ये सुद्धा. म्हणजे आपण ह्याच्यामध्ये इंटरेस्टेड पार्टीज हा शब्द मी हायलाइट केलाय, कारण इंटरेस्टेड पार्टीज हा नवीन आयएसओच्या 2015 मध्ये जे आयएसओची स्टँडर्ड्स आली, त्याच्यामध्ये हा नवीन इंटरेस्टेड पार्टीज हा शब्द इंट्रोड्यूस झाला. इंटरेस्टेड पार्टीज म्हणजे काय, आपल्या बिझनेसमध्ये, आपल्या कामामध्ये कोणाला इंटरेस्ट आहे,
म्हणजे त्याच्यामध्ये कस्टमर आले, आपले सप्लायर आले, आपले गव्हर्नमेंट बॉडीज आल्या, आपल्याकडे काम करणारी माणसं आली, लिगल एंटिटीज आल्या, सगळ्यांना आपल्याला खुश करायला पाहिजे आणि त्यांच्याबरोबर आपले रिलेशन चांगली बसायला पाहिजे. आता हे जरी ISO असलं तरी तुम्हाला ह्या सगळ्या 7 मॅनेजमेंट प्रिन्सिपलचा फायदा तुमच्या डेली ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्ही जरी ISO नाही घेतलं तरी सुद्धा ह्याचा फायदा होतोच ना. ठीक आहे, पुढचं घेऊया स्लाइड. आता टाइप्स ऑफ ISO. आता आपण म्हणालो की 21,284 स्टँडर्ड्स आपल्याकडे बनवलेले आहेत. जगातील 288 बॉडी ज्या आहेत, वेगवेगळे एक्सपर्ट आहेत वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये. त्याच्या इंडस्ट्रीज म्हणाल तर तुम्ही इंडस्ट्री लाखो प्रकारच्या इंडस्ट्रीज आहेत. आपण इमॅजिन पण करू शकत नाही की एवढ्या प्रकारच्या इंडस्ट्रीज आपल्या जगामध्ये आहेत. तर त्या सगळ्या इंडस्ट्रीसाठी वेगवेगळी स्टँडर्ड त्यांनी बनवलेली आहेत की ही इंडस्ट्री जर आपल्याला इफिशियन्सी चालवायची असेल, आपल्याला इफेक्टिव्हली चालवायची असेल तर कुठली स्टँडर्ड्स असतात. एवढी स्टँडर्ड्स आपल्याला सगळ्यांची गरज नसते, पण महत्वाची जी स्टँडर्ड्स आहेत जगामध्ये ते मी इकडे जरा ब्रीफ केलेलं आहे. ISO 9000. आता जसं मी सांगितलं की ISO जे स्टँडर्ड्स असतात ते आपल्या टेक्स्टबुक सारखे असतात. आपण आता लहानपणापासून पहिलीपासून 10वी पासून आपण ग्रॅज्युएशन घेतलं, काही शिकलो, त्याच्यामध्ये वेगवेगळे सब्जेक्ट होते आणि वेगवेगळे टेक्स्टबुक होते. हे स्टँडर्ड म्हणजे एक प्रकारचं टेक्स्टबुकच असतं. ह्याचे रिव्हिजन येत असतात. ISO 9000 हे बेसिक आहे. म्हणजे आपण 10वी जसं आपण म्हणतो बेसिक म्हणजे आता 10वी झालेलं आहे. 10वी जर तुम्ही झाला नाही तर तुम्हाला काहीही होणार नाही. 10वी झाला नाही तर तुम्हाला पुढचं शिक्षण घेता येणार नाही, कोणीही तुम्हाला विचारणार नाही. तसं ISO 9000 हे बेसिक आहे. ISO 9000 हा पहिली स्टेप आपण म्हणू शकतो ही क्वालिटी मॅनेजमेंट आहे. दुसरा आहे ISO 45001. हे ऑक्युपेशनल हेल्थ अँड सेफ्टी. म्हणजे ज्या कंपन्यांमध्ये हेल्थ महत्वाची आहे, सेफ्टी महत्वाची आहे, त्यांच्याकडे काही डेंजर केमिकल यूज करतो आपण किंवा हॅझार्डस मटेरियल यूज करतो, हॅझार्डस इक्विपमेंट यूज करतो, हेवी मटेरियल ची चढउतार करतो, त्याच्यासाठी ऑक्युपेशनल हेल्थ अँड सेफ्टी हे 45,000 स्टँडर्ड आहे. तिसरं स्टँडर्ड आहे एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. हे आता दिवसेंदिवस ह्या स्टँडर्डला खूप महत्व येते, कारण एन्व्हायरमेंट आता सगळ्या जगाला कळलेलं आहे की एन्व्हायरमेंटचं महत्व काय आहे. आपल्याकडे पोल्युशन बनवणारे बरेच घटक आहेत. त्याच्या प्रकारचे पोल्युशन मध्ये एअर पोल्युशन आलं, साऊंड पोल्युशन आलं, अर्थ पोल्युशन आलं. म्हणजे आपल्याकडे काही कंपन्या केमिकल्स टाकतात नाल्यामध्ये, तर ते जातात जमिनीमध्ये आणि जमिनीतून आपले झाडांना ते केमिकल पास होतं आणि झाडांचा नाश होतो. म्हणजे म्हणून एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट सुद्धा महत्वाचं आहे. 27,000 हे आहे इन्फॉर्मेशन सिक्युरिटी अँड मॅनेजमेंट सिस्टम. हे का आलं? कारण आपल्याकडे आता डेटाबेस सिस्टीम खूप झालेल्या आहेत. आपल्याकडे खूप आता ऑनलाईन सिस्टीम आपण करतो. एखाद्या कंपनीमध्ये कंपनीचा डेटा आपण सिस्टीम मध्ये मेंटेन करतो, डिजिटल सिस्टीम मध्ये मेंटेन करतो. ती एक इन्फॉर्मेशन असते. ती इन्फॉर्मेशन असते ही आपल्या कंपनीशी संबंधात असते. ती लीक होऊ नये हे सगळ्यांना वाटतं. मग त्या इन्फॉर्मेशनची सिक्युरिटी कशी करायची, ती बाहेर लीक होऊ नये, बाहेरच्या आपल्या कॉम्पिटिटरना कळू नये, त्यासाठी काय करायचं? तर त्याच्यासाठी सुद्धा ही सिस्टीम ISO 27,000 ही बनवलेली आहे. आता 50,001 ही सिस्टीम ही एनर्जी मॅनेजमेंट सिस्टीम आहे. आता लोकांना एनर्जीची महत्व कळलेलं आहे. म्हणूनच ना आपण म्हणतो की पेट्रोलच्या ऐवजी इलेक्ट्रिक कार आल्या. कंपनीमध्ये सुद्धा आता सोलार पॅनल बसवायला लागले लोक. म्हणजे इलेक्ट्रिसिटीचं बिल कमी यावं म्हणून सोलार एनर्जी वापरतात किंवा हीट एनर्जी वापरतात. तर ती मॅनेजमेंट सिस्टीम असते, त्याला एनर्जी मॅनेजमेंट म्हणतात. तर त्या एनर्जी मॅनेजमेंट कसं आपण प्रोसिजर करावी, कसं आपलं एनर्जी आपल्याला सेव्ह करता येईल, याच्यासाठी ही 50,001 सिस्टीम. नंतर आहे ISO 22,000. हे आहे फूड मॅनेजमेंट.
फूड हे आपल्या डेलीचा एक भाग आहे. फूड शिवाय आपण जगू शकत नाही. आता आपण काही सगळंच काय घरी बनवू शकत नाही. काही फूड्स आपण बाहेरनं आणतो, काही कंपन्या फूड बनवतात, काही थोडक्यात बेकरी प्रॉडक्ट्स आले, बिस्किटं आली, दूध आले, दुग्धजन्य पदार्थ आले. तर ह्या पदार्थांचं हायजीन आणि त्यांचं क्वालिटी मेंटेन करण्यासाठी काय करायचं? त्याच्यासाठी फूड मॅनेजमेंट सिस्टीम म्हणून आहे. ते गाईडलाईन ठरवतात की तुमचं वातावरण कसं हायजेनिक पाहिजे. तुम्ही हँडल करताना किंवा तुम्ही त्याचं बनवताना कुठला फॉर्म्युला वापरायला पाहिजे. त्याच्यामध्ये काही चेंज करायला नको म्हणजे कन्सिस्टन्सी येईल त्या फूडमध्ये. कुठले घटक त्याच्यामध्ये वापरायला नाही पाहिजे. ह्याचं जिवंत उदाहरण म्हणजे मॅगी. 3-4 वर्षापूर्वी तुम्ही म्हणत असाल की मॅगीवर बॅन केलं कारण मॅगीमध्ये झिंक हा प्रॉडक्ट मिळाला. याचं कारण ही सिस्टीम. कारण या सिस्टीमच्या लोकांनी तिकडे जाऊन शोधलं की ह्या मॅगीमध्ये झिंक लीड आहे ते मिसळलं जातं आणि त्यामुळे ते आरोग्याला घातक आहे. म्हणून मॅगी हे प्रॉडक्ट ऑल ओव्हर वर्ल्ड बंद केलं होतं. म्हणजे ह्या सिस्टीमचा हा असा फायदा असतो. त्याच्यानंतर आला ISO 31000 हे रिस्क मॅनेजमेंट. जे मी मगाशी बोललो की रिस्क बेस्ड थिंकिंग हा जो प्रकार आहे हा नवीन कन्सेप्ट आलेला आहे की आपल्यामध्ये आपल्या कंपनीला काय काय रिस्क आहेत, कुठल्या पातळीवर रिस्क आहेत त्याच्यासाठी आपण आधीच ऍक्शन घेतो प्रोएक्टिव्हली. म्हणजे आपण रिस्क आल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा आपण म्हणतो ना तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर ते विहीर आधीच खोदायची. त्याच्यासाठी हे रिस्क मॅनेजमेंट आहे की आपल्या बिझनेसला काय काय रिस्क आहेत. आता ही कोविड ही मोठी रिस्क आलेली आहे आपल्या बिझनेससाठी. हे तुम्हालाही माहिती असेल की कोविडमुळे किती लोकांचे बिझनेस बंद झाले. पण ही मोठी रिस्क अनएक्सपेक्टेड होती. पण काही लोकांनी अशा रिस्कसाठी थोडाफार तरी प्रोव्हिजन केली असेल किंवा कंटिंजन्सी प्लान आपण म्हणतो. आता लोकांनी बघा आता महिंद्रासारख्या कंपन्यांनी आपलं ऑटोमोबाईल बंद असल्यामुळे त्यांनी व्हेंटिलेटर बनवायला सुरुवात केली. त्यांच्याकडे मोठमोठ्या चांगल्या प्रकारच्या मशिनरी आहेत. तर त्यांनी व्हेंटिलेटर, मास्क या पद्धतीचं ह्यालाच म्हणतात रिस्क मॅनेजमेंट. म्हणजे अशा वेळेला बिझनेस रिस्क ओळखून ताबडतोब ऍक्शन घ्यायची. म्हणजे आपण दुसरा बिझनेस करू शकतो का याच्यासाठी आपल्याला आधी विचार करायला पाहिजे. हे त्यांनी एका दिवसामध्ये शोधलेलं नाहीये. त्यांनी आधीपासून ही रिस्क ठेवलेली आहे की आपल्या बिझनेसला रिस्क आली तर आपण काय करू शकतो. ऑल्टरनेट बिझनेस. तर हे त्यांनी ऑलरेडी शोधलेलं आहे. त्यामुळे रिस्क मॅनेजमेंट हे सुद्धा महत्वाचं आहे. आता ISO 26000 ही आहे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. तुम्हाला माहिती आहे की काही कंपन्या वर्ल्डमध्ये या स्टँडर्डसाठी इन्सिस्ट करतात. म्हणजे तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये सोशल रिस्पॉन्सिबिलिटी पाळता का? म्हणजे तुम्ही तुमच्या मिनिमम वेजेस तुम्ही देता का? किंवा तुम्ही बाल कामगार तर तुमच्याकडे नाही आहेत ना? तुमच्या लेडीज लोकांना तुम्ही काय मेहनत देता, मेहनतनामा देता, तुम्हाला काय फॅसिलिटी लेडीज लोकांना, हे सगळं या सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या अंडर येतं. आणि त्या समाजासाठी काय करता सोशल. म्हणून काही काही कंपन्यांमध्ये सोशल रिस्पॉन्सिबिलिटी एक सेल असतो. म्हणजे आपण समाजासाठी काय करतो. आपल्या कंपनीचं तर नेहमीच चालू असतं, पण आपण समाजासाठी काय करतो. म्हणून सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हा एक नवीन चॅप्टर आपल्याकडे आलेला आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा स्टँडर्ड बनवलंय. ते म्हणजे ISO 26000. ही काही स्टँडर्ड फक्त सांगितली. आपल्याकडे 26000 स्टँडर्ड आहे. त्यापैकी ही स्टँडर्ड मी तुम्हाला एक हे केलं की ISOचं काय काय महत्व आहे आणि कुठल्या कुठल्या फील्डमध्ये ते कार्यरत आहे. नेक्स्ट स्लाइड. मला वाटतं हे ISOच्या रिलेटेड मी थोडंफार जे तुम्हाला सांगितलं तुम्हाला कळलं असावं असं मी आशा करतो. तुम्हाला या संदर्भात काहीही डाऊट असेल किंवा तुम्हाला विचारायचं असेल तर हा माझा नंबर आहे. त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. हे जर माझ्याने होत नसेल तर मी माझे काही कॉन्टॅक्ट्स आहेत त्यांनी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करीन. आणि त्यासाठी मी पैसे घेईन असं नाही की मी फ्री ऑफ कॉस्ट सुद्धा देऊ शकतो. असं काय नाहीये कारण सध्या जसं कामाचे वांदेच आहेत. त्यामुळे आता हे जे मी सांगितलेलं आहे हे तुम्हाला कळलं असावं. ISOचं आपल्या जगामध्ये काय महत्व आहे आणि आपल्या डेली रुटीनमध्ये काय महत्व आहे हे तुम्ही ISO सर्टिफिकेट घेणं सुद्धा महत्व आहे. त्याप्रमाणे न घेतलं सुद्धा तरी सुद्धा आपण ISOचे काही प्रिन्सिपलनी आपण काम करू शकतो. त्याचा फायदा नक्कीच आहे. धन्यवाद. 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 ओके.
ओके. आता कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. एक आपल्याला 5 मिनिटं आहेत प्रश्न विचारायचे असतील तर. तर मला एक प्रश्न विचारायचा आहे बोला. की या व्यवसायाला आहे तिकीट आवाज ब्रेक होतोय सर, आवाज ब्रेक होतोय. की ISO 9000 सर्टिफिकेट घ्यायचं असेल तर अंदाजे किती खर्चाची प्रोव्हिजन करावं लागेल? अच्छा, अंदाज म्हणताय तुम्ही, तर साधारण त्याला साधारण 30 ते 35,000 खर्च येतो स्मॉल स्केल साठी. म्हणजे ऍक्च्युली ते असतं की किती प्रकारचा आवाका आहे तुमचा, तुमच्या शिफ्ट किती चालतात, तुमच्याकडे कामगार किती आहेत, तुमच्याकडे किती डिपार्टमेंट आहे, त्याप्रमाणे तुमचा खर्च येतो. साधारणतः मी म्हणतो मिनिमम 25 ते 30,000 रुपये खर्च येतो. त्याच्यामध्ये पण त्याच्या व्यतिरिक्त तुमची सर्टिफाईड बॉडी असते, त्याचा खर्च 20-21,000 असतो. म्हणजे साधारणतः आपण म्हणू की 50,000 खर्च अंदाजाने येऊ शकतो. ओके. अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे? आणि याला कंटिन्युएशन मध्ये हा हा MSME रजिस्टर्ड असेल तर MSME काही ISO सर्टिफिकेशन करता काही फंड्स वगैरे उपलब्ध करून देते का? हो, डेफिनेटली 75% हे तुम्हाला परत मिळतात, जे तुम्ही खर्च केलेले असतात त्याची सगळी बिलं तुम्ही MSME मध्ये सबमिट करू शकता. हे माझ्या तुमच्याच कॉन्टॅक्ट मध्ये तुम्ही समजा टीसा मध्ये, म्हणजे ते वागळे स्टेटला ऑफिस आहे, त्यांच्याकडे तुम्ही जर approach झालात तर ते तुम्हाला व्यवस्थित गाईड करतील की कुठे ऍप्लिकेशन करायचा, तुमच्याकडे काय खर्च आला, ते सर्टिफिकेट तुम्ही मिळालेलं आहे ते दाखवलं तर तुम्हाला 75% पर्यंत पैसे तुम्हाला गव्हर्नमेंट परत देईल. बरं, मला एक प्रश्न विचारायचा आहे की हे ISO सर्टिफिकेट हे फक्त मॅन्युफॅक्चरिंग किंवा प्रोडक्ट रिलेटेड इंडस्ट्रीजनाच लागू आहे का, ते कोणत्याही टाईप ऑफ इंडस्ट्रीजना लागू आहे? नाही, मी तेच मी प्रेझेंटेशन मध्ये काय म्हणालो की 22,000 इंडस्ट्रीज आहेत आपल्याकडे. 22,000 इंडस्ट्रीसाठी हे लागू असतं. सर्व्हिस इंडस्ट्री असू दे, तुमची सॉफ्टवेअर इंडस्ट्री असू दे, फक्त त्याच्यासाठी ISO जे आहे ISO 9000 हे बेसिक झालं. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही बाकीची पण स्पेशलायझेशन सर्टिफिकेट घेऊ शकता. आणि काही नाही, सर्व्हिस इंडस्ट्री असू दे, ट्रेडर असू दे, शाळा असू दे, फायर ब्रिगेड असू दे, काही असू दे, हॉस्पिटल्स असू दे, सगळ्यांना ISO सर्टिफिकेट घेऊ शकतो. फक्त ISO 9000 हे बेसिक झालं. म्हणजे आपण म्हणतो तसं 10वी झाल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही, तसं ISO 9000 हे बेसिक आहे. हे मिनिमम सर्टिफिकेट तुम्ही कोणालाही देऊ शकता. पण स्पेशलायझेशन तुम्हाला आता इन्फॉर्मेशन 27,000 हे इन्फॉर्मेशन सिस्टीमसाठी, सिक्युरिटीसाठी, इन्फॉर्मेशन आपली सिक्युरिटी राहावी म्हणून सर्टिफिकेट आहे. त्याच्यासाठी वेगळा क्रायटेरिया असतो आणि त्यासाठी तुम्हाला एक्सपर्टाईज लागतात, असं आहे. अच्छा, म्हणजे प्रत्येक सर्टिफिकेशनचे मग ते वेगळे वेगळे खर्च असतात का? हो, प्रत्येक सर्टिफिकेशनचे वेगवेगळे खर्च असतात आणि जसजसा एक्सपर्टाईज वाढतो तसं खर्च वाढत जातो. कारण त्यांचं ऍक्च्युली इंटरनॅशनली सुद्धा त्यांचं जे इनपुट असतं किंवा तुम्हाला जे डॉक्युमेंटेशन बनवायला लागतं त्यासाठी काही त्यांचे इनपुट्स असतात, ते महत्वाचे असतात, असं म्हणतोय मी. अजून काही प्रश्न कोणाला? ISO 9000 हे जे म्हणतात, तर 9000 हा जे काय आहे, कशाच्या बेसवर? हा त्याचा आकडा काही नाही, त्या आकड्याला काही महत्व नाही. त्यांनी त्याप्रमाणे जसे बनवले तसे. पण 9000 मी सांगितल्याप्रमाणे 9000 क्वालिटी रिलेटेड, जे तुम्हाला मी स्लाइड दाखवली, क्वालिटी रिलेटेड तुमचे काही हे असतं, सर्टिफिकेट घ्यायचं असेल की तुमच्या प्रोडक्टची क्वालिटी, तुमच्या सर्व्हिसची क्वालिटी, तर त्या रिलेटेड हे बेसिक सर्टिफिकेट आहे ISO 9000. आणि ते पुढे ISO 27045,000 आहे. त्याला काही, त्या नंबरला काही एवढं रिलेव्हन्स नाहीये, पण त्यांनी ते डिझाईन केलेलं आहे त्याप्रमाणे त्या सर्टिफिकेटला नंबरला तेवढं महत्व आहे. पण बेसिक म्हणतो ISO 9000 इथपासून सुरुवात होते, असं म्हणतो. आता आपली वेळ होत आली आहे.
तर अजून कोणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी पर्सनली जाऊन पर्सनली फोन definitely. करावा आणि डेफिनेटली आपले डाऊट्स डेफिनेटली क्लिअर करून घ्यावे. यू आर वेलकम. तर आता मी रिक्वेस्ट करतो सुभाष दीक्षित सरांना की त्यांनी वोट ऑफ थँक्स द्यावा हुले साहेबांना. ओके. ऍक्च्युली खूप चांगलं प्रेझेंटेशन झालं आणि तुम्ही जो एक पॉइंट सांगितला, कारण आमची पण कंपनी ISO सर्टिफाईड आहे. एक तुम्ही खूप इम्पॉर्टंट पॉइंट सांगितला की सगळ्यांना कंटाळा येतो सर्टिफिकेट घेण्याचा, कारण मग त्याच्यामध्ये खूप ते लोक त्रास देतात. दिस इज फॅक्ट. बरोबर पण एनिवे बरोबर. ते जर तुम्हाला करायलाच पाहिजे. बाकी खूप प्रेझेंट झालं, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. खूप चांगलं वाटलं आणि इट वॉज ए ग्रेट इन्फॉर्मेशन. थँक्यू व्हेरी मच नितीन सर. थँक्यू थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. तर आता आपले मीटिंग संपायला आली आहे, पण संपण्याच्या आधी आपलं जे नेहमीचं काम असतं की आपण रेफरन्सेस पास करतो मेंबर्स मध्ये. तर आज कोणाला काही रेफरन्सेस द्यायचे असतील आणि कोणाला थँक्स नोट द्यायची असेल, टेस्टिमोनी द्यायची असेल तर ते देऊ शकतात. फोरम इज ओपन. मी माझ्या 1 मिनिट मध्येच धन्यवाद दिले होते की विवेक साहेबांनी रिपीट ऑर्डर मला दिली. तर असेच धन्यवाद सर्वांना हवे असतील तर मीटिंग मध्ये धन्यवाद. होतोय. अजून कोणाला काही रेफरन्सेस द्यायचे आहेत का? बरं ठीक आहे. आता आपली मीटिंग आता संपायला आली आहे, तर मी रिक्वेस्ट करतो देवेंद्रला की त्यांनी प्रार्थना करून आपली मीटिंग संपवावी. प्रार्थना पुढे सगळे. आणि अशक्य दे शक्ती दे सहाया, जी शक्य साध्य आहे, आधार दे कराया. माझं काय शक्य आहे, आहे अशक्य काय, माझे मला कळाया. हे बुद्धी देवराया, हे बुद्धी देवराया. तर मी आता डिक्लेअर करतो की आपली मीटिंग संपली आहे. पोस्ट मीटिंग साठी ज्यांना थांबायचं असेल ते थांबू शकतात. बाकीच्यांनी म्हणजे गेस्टनी मीटिंग लीव केली तरी चालेल किंवा थांबायचं असेल तरी थांबू शकतात ते. बरं आपण लीव करूया मीटिंग. ठीक आहे. कशी वाटली तुम्हाला मीटिंग? व्यवस्थित चांगले झाले. विकास सर काही बोलत नाही. ठीक आहे आपण लीव करूया आपापल्या ह्याला काम.